Hello guys, welcome to my YouTube channel Online Tech Hub. The next series of language is Java programming on our YouTube channel. तर बघा आपण ऑनलाईन टेक हब या युट्यूब चॅनलवरती नेक्स्ट प्रोग्रामिंग लँग्वेज जे लेक्चर्स हे स्टार्ट केलेले आहे जावा लँग्वेज. तर आज या जावा लँग्वेज फर्स्ट लेक्चर असेल की ज्याच्यामध्ये आपण आज काय काय बघणार आहोत. ज्याच्यामध्ये तर इंट्रोडक्शन एक बघणार आहोत. इंट्रोडक्शन त्यानंतर इंट्रोडक्शन नंतर हिस्ट्री ऑफ जावा अँड बेसिक्स ऑफ जावा. तर आपण हे 3 पॉईंट आज कव्हर करणार आहोत या लेक्चर्समध्ये. तर बघूया यातलं फर्स्ट आपण इंट्रोडक्शन टू जावा प्रोग्रॅमिंग किंवा इंट्रोडक्शन टू जावा. त्याच्यामध्ये बघा काय म्हटले तर जावा इज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड क्लास बेस्ड कॉन्करंट सेक्युर्ड जनरल पर्पज कॉम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेज. ही कशी आहे तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे, क्लास बेस्ड आहे, कॉन्करंट आहे आणि याच्यामध्ये जावामध्ये हाय सिक्युरिटी पण आहे. त्यानंतर बघा जावा जी लँग्वेज आहे इज डेव्हलप्ड बाय द सन मायक्रोसिस्टीम विच इज द नाऊ द सबसिडियरी ऑफ द ओरॅकल इन द इयर 1995 मध्ये. तर 1995 मध्ये जावा काय तर डेव्हलप झालेली आहे. जेम्स गॉसलिंग इज नोन ॲज द फादर ऑफ द जावा बिकॉज ऑफ जेम्स गॉसलिंग इज अ इनिशिएटर टू develop the Java programming language. Then before Java, its name was Oak. Since Oak was already a registered company, so James Gosling and his team changed the name from Oak to Java. तर बघा जेव्हा जावा लँग्वेज डेव्हलप केली गेली स्टार्टिंगला इनिशियली तेव्हा तिचं नाव काय होतं ओक असं नाव होतं. आणि नंतर ओक ही काय तर एक ऑलरेडी रजिस्टर्ड कंपनी होती. त्यामुळे काय केलं तर जेम्स गॉसलिंग आणि त्यांच्या टीमने जावाचं जी काय ओरिजिनल नेम होतं ओक ते काय केलं ॲज अ जावा म्हणून त्याला रिनेमिंग केलं. ठीक आहे. त्यानंतर आता बघा आपण बघणार आहोत की ॲप्लिकेशन ऑफ द जावा. तर जावा यूज करून तुम्ही कोणते कोणते ॲप्लिकेशन्स डेव्हलप करू शकताय किंवा कोणते कोणते ॲप्लिकेशन तुम्ही जावा लँग्वेज यूज करू शकताय. तर फर्स्ट बघा डेस्कटॉप ॲप्लिकेशन. वेन वी वॉन्ट टू डेव्हलप द desktop applications such as Acrobat Reader, Media Player and Antivirus, we can use Java for programming or Java for developing. Second, web application. Using Java, you can develop any type of web application such as irctc.co.in or javat.com etc. याच्यामध्ये बघा तर जावा यूज करून तुम्ही डेस्कटॉप ॲप्लिकेशन पण डेव्हलप करू शकताय आणि वेब ॲप्लिकेशन पण डेव्हलप करू शकताय. त्यानंतर थर्ड बघा एंटरप्राइज ॲप्लिकेशन्स सच ॲज बँकिंग ॲप्लिकेशन किंवा फायनान्स वगैरे ॲप्लिकेशन असतील त्यांचे तर ते पण आपण युजिंग जावा डेव्हलप करू शकतोय. त्यानंतर मोबाईल ॲप्लिकेशन असतील किंवा एम्बेडेड सिस्टीम असतील, स्मार्ट कार्ड असतील, रोबोटिक्स असतील की जे सध्या बघा रोबोटिक्स वगैरे जास्त डेव्हलप केलं जातं त्याच्यामध्ये पण जावा लँग्वेज यूज केली जाते. त्यानंतर गेमिंगमध्ये पण काय तर जावा लँग्वेज मोस्टली यूज होते. तर असे वेगवेगळे काय तर डिफरंट ॲप्लिकेशन्स आहेत ज्याच्यामध्ये जावा लँग्वेज ही डेव्हलपमेंटसाठी यूज केली जाते. आता जर जनरली बघितलं तर जावा ॲप्लिकेशनचे जे काय टाईप्स आहेत ते 4 टाईप्स आहेत. तर ते 4 टाईप्स आपण बघूया वन बाय वन. फर्स्ट आहे स्टँड अलोन ॲप्लिकेशन. तर स्टँड अलोन ॲप्लिकेशन यालाच आपण अदर नेम काय डेस्कटॉप ॲप्लिकेशन आहे किंवा विंडो ॲप्लिकेशन आहे. आणि हे जे काही स्टँड अलोन ॲप्लिकेशन्स आहेत तर दीज आर युजर टू ट्रॅडिशनल सॉफ्टवेअर दॅट वी नीड टू इन्स्टॉल ऑन एव्हरी मशीन. आता हे जे काही स्टँड अलोन ॲप्लिकेशन्स आहेत तर हे कशासाठी वापरले जातात तर टू डेव्हलप द ट्रॅडिशनल सॉफ्टवेअर की जे सॉफ्टवेअर तुम्ही एखाद्या मशीनवरती किंवा प्रत्येक मशीनवरती तुम्हाला ते इन्स्टॉल करावे लागतात. त्यालाच काय म्हणलं डेस्कटॉप पण ॲप्लिकेशन म्हटलं जाते. आता फॉर एक्झाम्पल मीडिया प्लेअर असेल किंवा अँटीव्हायरस असेल. त्यानंतर बघा AWT अँड स्विंग. आता AWT हे एक टूल किट आहे की ॲब्स्ट्रॅक्ट विंडो टूल किट आणि स्विंग आर युजड इन अ जावा फॉर क्रिएटिंग अ स्टँड अलोन ॲप्लिकेशन. म्हणजे तुम्ही AWT आणि स्विंग यूज करून जावामधले स्टँड अलोन ॲप्लिकेशन्स डेव्हलप करू शकताय किंवा क्रिएट करू शकताय. हे झालं फर्स्ट टाईप. त्यानंतर सेकंड टाईप काय बघूयात तर वेब ॲप्लिकेशन.
वेब ॲप्लिकेशन म्हणजे काय असतील व दीज आर दी ॲप्लिकेशन्स दॅट रन्स ऑन सर्व्हर साईट अँड क्रिएट्स अ डायनामिक पेज इज कॉल्ड अ वेब ॲप्लिकेशन. आता वेब ॲप्लिकेशन म्हणजे कुठं असणार आहे तो रन कुठं होणार सर्व्हर साईडला, ज्याच्यामध्ये काय असतं तर डायनामिक पेज असणार आहे. तर करंटली सर्व्हलेट असेल किंवा JSP असेल, ट्रस्ट असेल, स्प्रिंग असेल, हायबरनेट असेल, JSF असेल, ह्या जी काय टेक्नॉलॉजीज आहेत जावाच्या टेक्नॉलॉजी आहेत आणि ह्या टेक्नॉलॉजी यूज करून यू कॅन डेव्हलप द वेब ॲप्लिकेशन्स इन जावा. तर हे वेगवेगळे आहेत बघा. हे जे काही कन्सेप्ट आहेत ह्या कन्सेप्ट सगळ्या कशामध्ये येतात तर ॲडव्हान्स जावामध्ये येतात सगळे. आपण आता बघतोय का तर बेसिक जावा बघतोय. ठीक आहे. तर ॲडव्हान्स जावामध्ये या कन्सेप्ट सगळ्या आहेत. सर्व्हलेट, JSP, ट्रस्ट, स्प्रिंग, हायबरनेट, JSF. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲप्लिकेशन एंटरप्राइज ॲप्लिकेशन. बघा, these are the application that is distributed in a nature such as banking application is called enterprise. ज्याच्यामध्ये अशा ॲप्लिकेशन की त्यांचं नेचर कसं असणार आहे डिस्ट्रीब्यूट केलं जाणार आहे, डिस्ट्रीब्युटेड असणार आहे इन्व्हायरमेंटमध्ये. बघा, इट हॅज ॲडव्हान्टेजेस लाईक हाय लेवल सिक्युरिटी, लोड बॅलन्सिंग, ऑल्सो क्लस्टरिंग. आणि इन जावा इझी बेज आहे एंटरप्राइज जावा बीन ही जी काय टेक्नॉलॉजी आहे तर ही टेक्नॉलॉजी यूज करून आपण एंटरप्राइज ॲप्लिकेशन डेव्हलप करू शकतो. आता बघा, जसं ॲप्लिकेशनचा टाईप असेल त्यानुसार तुम्हाला त्यातले जावामध्ये टूल यूज करावे लागतात. त्यानंतर आता बघा याच्यामध्येच आपण इथं बघितले फर्स्टमध्ये बघा, जर स्टँडर्ड ॲप्लिकेशन असतील तर तुम्ही काय AWT आणि स्विंग ह्या टेक्नॉलॉजी यूज करायच्या आहेत जावामधील. जर वेब ॲप्लिकेशन असतील तर तुम्ही सर्व्हलेट, JSP, ट्रस्ट, स्प्रिंग, हायबरनेट, JS अशा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी तुम्ही यूज करू शकताय. आणि जर एंटरप्राइज असेल तर कोणतं असणार आहे EasyB आहे. EasyB स्टँड्स फॉर एंटरप्राइज जावा बीन. तर हे टूल यूज करून किंवा हे टेक्नॉलॉजी यूज करून तुम्ही एंटरप्राइज ॲप्लिकेशन डेव्हलप करू शकताय. त्यानंतर फोर्थ आहे मोबाईल ॲप्लिकेशन. तर बघा, मोबाईल ॲप्लिकेशन अँड ॲप्लिकेशन विच इज क्रिएटेड फॉर दी मोबाईल डिव्हायसेस, की अशा ॲप्लिकेशन की फक्त मोबाईल डिव्हायससाठी क्रिएट केलेले असणार आहेत. करंटली अँड्रॉइड अँड जावा ME हे जी काही दोन टेक्नॉलॉजी आहेत तर हे दोन टेक्नॉलॉजी यूज करून मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलप केले जातात. त्यानंतर आपण नेक्स्ट बघतोय जावाचे काही प्लॅटफॉर्म आहेत किंवा काही एडिशन्स आहेत तर ते बघूयात आपण. त्यातलं फर्स्ट एडिशन आहे जावा SE. लॉंग फॉर्म आहे बघा जावा स्टँडर्ड एडिशन. ठीक आहे. तर बघा हे काय इट इज अ जावा प्रोग्रामिंग प्लॅटफॉर्म. हे जी काय आहे स्टँडर्ड एडिशन हे काय तर प्रोग्रामिंग प्लॅटफॉर्म आहे. इट इन्क्लूड जावा प्रोग्रामिंग API सच ॲज. याच्यामध्ये कोणते कोणते API असणार आहे तर जावा डॉट लँग्वेज हे पॅकेज असेल, जावा डॉट IO पॅकेज असेल. आता पॅकेजची कन्सेप्ट काय आहे, जसं आपण C लँग्वेजमध्ये हेडर फाईल म्हणतो, हेडर फाईल असतात तसे जावामध्ये काय तर पॅकेज असतात. तसे वेगवेगळे काय तर हे पॅकेजेस आहेत. त्यानंतर जावा डॉट नेट असेल, जावा डॉट युटिल असेल, जावा डॉट SQL असेल, जावा डॉट मॅथ असेल. इट इन्क्लूड्स कोर टॉपिक्स. बघा या SE जे एडिशन आहे एडिशन स्टँडर्ड एडिशनमध्ये त्याच्यामध्ये कोर टॉपिक आहेत ते कोणते कोणते बघा. उप्स कन्सेप्ट असतील, स्ट्रिंग असेल, त्यानंतर REGX असेल, एक्सेप्शन असेल, इनर क्लास असेल, मल्टीथ्रेडिंग असेल, IO स्ट्रीम असेल, नेटवर्किंग असेल, AWT, स्विंग, रिफ्लेक्शन आणि कलेक्शन हे जे काही कोर टॉपिक्स आहेत हे कोर टॉपिक्स स्टँडर्ड एडिशनच्या अंडर येतात, जावा स्टँडर्ड एडिशनच्या अंडर येतात. ठीक आहे. हे झालं फर्स्ट एडिशन जावा SE. सेकंड आहे जावा EE. तर E स्टँड्स फॉर एंटरप्राइज एडिशन. आता याच्यामध्ये बघा इट इज अन एंटरप्राइज एडिशन दॅट इज मेनली युजर टू डेव्हलप वेब अँड एंटरप्राइज ॲप्लिकेशन. म्हणजे हे एडिशन यूज करून तुम्ही काय करू शकता तर एक तर तुम्ही वेब ॲप्लिकेशन डेव्हलप करू शकताय आणि एंटरप्राइज ॲप्लिकेशन डेव्हलप करू शकताय. आता हा जी काय आहे जावा EE किंवा एंटरप्राइज एडिशन इट इज बिल्ट ऑन टॉप ऑफ द जावा SE. तो या जावा SE काय तर टॉपला आहे. त्याच्यामध्ये कोणते कोणते टॉपिक्स इन्क्लूड आहेत बघा. सर्व्हलेट आहे, त्यानंतर JSP आहे, वेब सर्व्हिस आहेत, EasyB आहे, JPE आहे, असे वेगवेगळे काय तर हे टेक्नॉलॉजीज आहेत. पण कशामध्ये तर जावा एंटरप्राइज एडिशनमध्ये. त्यानंतर जावा ME. तर जावा ME काय असेल तर जावा मायक्रो एडिशन. लॉंग फॉर्म काय जावा मायक्रो एडिशन. आता हा जी काही प्लॅटफॉर्म आहे का हे जी काही एडिशन आहे दॅट इज डेडिकेटेड टू दी मोबाईल ॲप्लिकेशन. कसं असणार आहे तर मोबाईल ॲप्लिकेशन हा डेडिकेट असणार आहे. आणि नेक्स्ट आहे जावा FX. हा एक एडिशन आहे. तर हे एडिशन
इज टू डेव्हलप रिच इंटरनेट ॲप्लिकेशन्स, म्हणजे वेगवेगळे इंटरनेट ॲप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी जावा FX हे प्लॅटफॉर्म किंवा एडिशन यूज केलं जाते. इट इज अ लाईट वेट युजर इंटरफेस API. हा कसा आहे तर लाईट वेट युजर इंटरफेस API आहे. त्यानंतर आता बघूया आपण हिस्ट्री ऑफ जावा. नेक्स्ट काय बघणार आहे आपण, हिस्ट्री ऑफ जावा. तर बघा, फर्स्ट ऑफ ऑल जेम्स गॉसलिंग आणि त्यांचे काय टीम मेंबर आहेत बघा. माईक शेरिडन असेल अँड पॅट्रिक नॉर्टन असेल. इनिशिएटर द जावा लँग्वेज प्रोजेक्ट इन जून 1991 मध्ये. द स्मॉल टीम ऑफ सन इंजिनियर्स ग्रीन टीम. आता ही जी काय जेम्स गॉसलिंगची टीम आहे, ही कसली टीम होतं, ग्रीन टीम. त्या टीमला कन्सिडर केलं जात होतं, त्याला नेमिंग केलं गेलं होतं काय, ग्रीन टीम. इनिशियली इट वॉज डिझाइनड फॉर स्मॉल एम्बेडेड सिस्टीम इन इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस लाईक सेटअप बॉक्स. आता बघा, काही सेटअप बॉक्स जे आहेत इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस सेटअप बॉक्स सारखे, त्याच्यामध्ये बेसिकली सुरुवातीला जावा यासाठी डेव्हलप केली गेली, कशासाठी, इलेक्ट्रॉनिक अप्लायन्ससाठी डेव्हलप केली गेली. त्यानंतर फर्स्टली इट इज कॉल्ड ग्रीन टॉक. बघा, जावाचं ओरिजिनल नाव काय होतं, सुरुवातीला त्याला काय नाव दिलं तर ग्रीन टॉक दिलं तर बाय कुणी दिलं तर जेम्स गॉसलिंग. आणि जेव्हा आपण या लँग्वेजमध्ये प्रोग्राम सेव्ह करत येतो तेव्हा फाईलचं एक्सटेन्शन काय होतं तर .gt होतं. काय होतं, .gt. म्हणजे इनिशियली जावाचं नेम काय होतं तर ग्रीन टॉक होतं, लक्षात ठेवा. त्यानंतर आफ्टर दॅट इट वॉज कॉल्ड ओक. नंतर त्याला काय नेमिंग केलं गेलं, ओक. अँड वॉज डेव्हलप्ड ॲज अ पार्ट ऑफ द ग्रीन प्रोजेक्ट. आणि तिला काय केलं, ॲज अ ग्रीन प्रोजेक्ट, पार्ट ऑफ ग्रीन प्रोजेक्ट डेव्हलप केली गेली. त्यानंतर आता ओक का नाव दिलं, सुरुवातीला काय होतं तर ग्रीन टॉक होतं, मग नाव नेम जे आहे ते का चेंज केलं असेल तर बघा, ओक हे जे आहे तर ओक इज अ सिम्बॉल ऑफ स्ट्रेंथ अँड चूजन ॲज अ नॅशनल ट्री ऑफ मेनी कंट्रीज लाईक USA, फ्रान्स, जर्मनी, रोमानिया. तर ओक काय होता, एक सिम्बॉल होता कशाचा, स्ट्रेंथचा, आणि चूजन ॲज अ नॅशनल ट्री फॉर मेनी कंट्रीज. म्हणजे हा स्ट्रेंथचा एक सिम्बॉल होता आणि नॅशनल ट्री म्हणून काही काही कंट्रीमध्ये त्याला चूज केलेलं होतं किंवा सिलेक्ट केलं होतं, लाईक USA मध्ये असेल किंवा फ्रान्समध्ये, जर्मनीमध्ये वगैरे. म्हणून काय केलं गेलं तर ग्रीन टॉकच्या ऐवजी ओक हे नाव घेतलं गेलं किंवा नेमिंग केलं गेलं. त्यानंतर बघा, इन 1995 ओक वॉज रिनेम्ड ॲज अ जावा. बघा, सुरुवातीला जावाचं नाव काय होतं तर ग्रीन टॉक होतं. काय होतं, ग्रीन टॉक. त्यानंतर काय आलं, ओक आलं. आणि आफ्टर दॅट 1995 मध्ये काय केलं, जावाला जावा जे आता आपण म्हणतो ते जावा नाव दिलं गेलं. बिकॉज आता जावा पण हे नाव का सिलेक्ट केलं गेलं हे पण थोडंफार हिस्ट्री आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर बघा, बिकॉज इट वॉज ऑलरेडी ट्रेडमार्क बाय ओक टेक्नॉलॉजीज. आता बघा, त्याचं पुढचं रिझन आहे की वाय हॅड दे चूज द नेम जावा फॉर जावा लँग्वेज. जावाच लँग्वेज का घेतली. बघा, जेव्हा पहिल्यांदा ग्रीन टॉक नंतर ओक असं नाव दिलं गेलं, त्यानंतर जेव्हा त्यांच्या टीम एकत्र बसून त्यांनी काय केलं की काही त्यांनी न्यू नेम काय केले, त्यांनी मेन्शन केले किंवा सजेस्ट केले. तर काय होतं, डायनामिक होतं, रिव्हर्सनल होतं, सिल्क होतं, नंतर जोल्ट होतं, DNA होतं, असे वेगळे काय केलं त्याला सजेस्टेड वर्ड त्यांनी त्यांच्या टीमनं केले होते. त्यानंतर बघा, पण अकॉर्डिंग टू जेम्स गॉसलिंग त्यांनी काय केलं तर जावा हे काय केलं, सिलेक्ट केलं. का तर जावा वॉज वन ऑफ द टॉप चॉईसेस अलॉंग विथ द सिल्क. सिन्स जावा वॉज सो युनिक, मोस्ट ऑफ टीम मेंबर्स प्रिफर्ड जावा दॅन अदर नेम्स. त्याच्या टीममधल्या मोस्टली मेंबरनी काय केलं तर जावा हे प्रिफर केलं. त्यानंतर बघा, अजून दुसरं रिझन काय बघा, जावा इज अ आयसलँड इन इंडोनेशिया वेअर द फर्स्ट कॉफी वॉज प्रोड्युस्ड कॉल्ड जावा कॉफी. तर बघा, जावा हे काय तर एक आयसलँड इंडोनेशियामधलं की ज्या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल काय झालं तर कॉफी प्रोड्यूस झाली. त्या कॉफीला नाव काय होतं, जावा कॉफी होतं. इट इज अ काइंड ऑफ इस्प्रेसो बीन. जावा नेम वॉज चूजन बाय जेम्स गॉसलिंग वाईल हॅव्हिंग अ कप ऑफ कॉफी नियर बाय हिज ऑफिस. आता बघा, जावा का सिलेक्ट केलं तर त्यांच्या ऑफिस शेजारी काय तर एक कॉफीचं शॉप असेल, तर जाऊन तो काय करायचा, कॉफी घेत असे, म्हणून त्याने काय केलं तर त्याला जावा हे नाव सिलेक्ट केलेलं आहे. आता बघा, एक नोट आहे, जावा हे जस्ट नेम आहे, हे काय अक्रोनेम वगैरे नाही, याचं लॉंग फॉर्म वगैरे नाही. त्यानंतर इनिशियली डेव्हलप्ड बाय जेम्स गॉसलिंग ॲट सन मायक्रोसिस्टीम रिलीज इन 1995 मध्ये. रिलीज का झाली बघा, 1995 मध्ये काय झाली, रिलीज झालेली आहे.
त्यानंतर बघा इन 1995 टाइम मॅगझिन कॉल्ड जावा वन ऑफ द 10 बेस्ट प्रोडक्ट ऑफ दी 1995 मध्ये. बघा 1995 मधील जी काय 10 बेस्ट प्रोडक्ट होते त्यापैकी जावा एक होता. ते टाइम मॅगझिननं कॉल केलेलं होतं. त्यानंतर बघा JDK 1.0 वॉज, JDK लॉंग फॉर्म आहे, पुढे बघणार आपण जावा डेव्हलपमेंट किट. हे जे आहे ते जावा डेव्हलपमेंट किट 1.0 वॉज रिलीज इन जानेवारी 23, 1996. आणि हे काय होतं जावाचं फर्स्ट रिलीज होतं व्हर्जन, त्याचं पहिलं व्हर्जन, फर्स्ट व्हर्जन कधी रिलीज झालं 1996 मध्ये. देर हॅव बीन मेनी ॲडिशनल फीचर्स ॲडेड टू दी लँग्वेज. आता बघा वरचे आता JDK 1.0 पासून वरचे त्याच्यामध्ये नवीन फीचर जावामध्ये ॲड करत गेले. आणि आता मार्च 2022 मध्ये जे काय जावाचं लेटेस्ट व्हर्जन आलेलं आहे ते कोणतं आहे, जावा SE 18. तर सध्याच कुठलं आहे तर 18 हे व्हर्जन आलेलं आहे, जावा SE 18. त्यानंतर आता बघा जावाचे काही फीचर्स, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे जावाचे फीचर्स. त्याच्यामध्ये बघा फीचर कोणते कोणते आहेत. तर फर्स्ट फीचर आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड, त्यानंतर सिम्पल आहे, सेक्युअर्ड, प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट, रॉबस्ट, पोर्टेबल असेल. त्यानंतर आर्किटेक्चर न्यूट्रल, डायनामिक, इंटरप्रिटेड, हाय परफॉर्मन्स, त्यानंतर मल्टी थ्रेडेड अँड डिस्ट्रीब्युटेड. तर हे वन बाय वन आपण डिस्कस करूयात की व्हॉट आर दी फीचर्स ऑफ दी जावा. तर यातलं बघा फर्स्ट फीचर आहे सिम्पल. वाय जावा लँग्वेज इज सिम्पल लँग्वेज. जे काही रिझन्स आहेत ते रिझन्स बघूयात. तर रिझन्स काय आहेत बघा. तर जावा इज अ व्हेरी इझी टू लर्न अँड इट्स सिंटॅक्स इज अ व्हेरी सिम्पल अँड क्लीन अँड इझी टू अंडरस्टँड. जावा लँग्वेज ही काय लर्न करायला इझी आहे, ऑल्सो अंडरस्टँड व्हायला पण काहीतरी इझी आहे. तर सेकंड रिझन काय बघा, जी काय जावाचं सिंटॅक्स आहेत इट इज बेस्ड ऑन द C++. याचे काय सिंटॅक्स आहे तर CPP जी लँग्वेज आहे त्या CPP वरती याचं काय तर सिंटॅक्स डिपेंड आहे. त्यानंतर बघा जावा हॅज रिमूव्ड मेनी कॉम्प्लिकेटेड अँड रेअरली युज्ड फीचर्स. फॉर एक्झाम्पल एक्सप्लिसिट पॉइंटर, ऑपरेटर ओव्हरलोडिंग वगैरे ह्या जे काही कन्सेप्ट ह्या कन्सेप्ट आपण CP मध्ये ऑपरेटर ओव्हरलोडिंग होतं असणार आहे आणि एक्सप्लिसिट पॉइंटर कुठे असणार आहे तर C लँग्वेजमध्ये. तर हे सगळे जे कॉम्प्लिकेटेड जे आहेत फीचर्स ते जावामध्ये काय केले रिमूव्ह केलेले आहेत. त्यानंतर देर इज नो नीड टू रिमूव्ह अनरेफरन्स्ड ऑब्जेक्ट्स. जावामध्ये कुठलाही एखादा अनरेफरन्स्ड ऑब्जेक्ट असेल तर तुम्हाला तो मॅन्युअली रिमूव्ह करायची गरज नाही, बिकॉज देर इज अन ऑटोमॅटिक गार्बेज कलेक्शन इन जावा. जावामध्ये काय होतं ऑटोमॅटिक गार्बेज कलेक्शन आहे. जर आपण अनरेफरन्स्ड ऑब्जेक्टचं रिमूव्ह नाही केला तर ऑटोमॅटिकली रिमूव्ह केला जातो. म्हणून जावा इज कॉल्ड सिम्पल लँग्वेज. त्यानंतर ऑब्जेक्ट ओरिएंटेड. आता बघा ऑब्जेक्ट ओरिएंटेडमध्ये एक लाईन महत्वाची आहे, एव्हरीथिंग इन जावा इज अन ऑब्जेक्ट. तर जावामध्ये तुम्ही कुठलीही थिंग घ्या ती काय असेल ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून कन्सिडर होणार आहे. इव्हन क्लास असेल, इनटस असेल, पॉलिमॉर्फिझम असेल, कोणतीही कन्सेप्ट घ्या, क्लास असेल तर हा पण एक असणार आहे ऑब्जेक्ट असणार आहे. आता बघा ऑब्जेक्ट ओरिएंटेड मीन्स काय, वी ऑर्गनाइज अवर सॉफ्टवेअर ॲज अ कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ ऑब्जेक्ट्स दॅट इनकॉर्पोरेट बोथ डेटा अँड बिहेवियर. काय म्हटलंय हो, तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय, तर वी ऑर्गनाइज अवर सॉफ्टवेअर ॲज अ कॉम्बिनेशन. आपण असं सॉफ्टवेअर ऑर्गनाइज करणार की ज्याच्यामध्ये डिफरंट टाईपचं काय असेल कॉम्बिनेशन असेल आणि जे ऑब्जेक्ट असेल ते काय असेल दॅट इनकॉर्पोरेट बोथ डेटा अँड बिहेवियर. आता डेटा म्हणजे काय असेल, डेटा मेंबर व्हेरिएबल असतील आणि बिहेवियर म्हणजे काय तर मेथड्स असतील किंवा फंक्शन्स असतील. आता बघा त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काही उपस काही कन्सेप्ट आहेत. तर पहिली कन्सेप्ट आहे ऑब्जेक्ट क्लास, त्यानंतर इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, अब्स्ट्रॅक्शन आणि इनकॅप्सुलेशन. आता जी लँग्वेज या उपस कन्सेप्टला सपोर्ट करते तर त्या लँग्वेजला काय म्हटलं तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हटलं जाते. ठीक आहे, तर या कन्सेप्ट आपण पुढे डीपमध्ये आहेत ते बघणारच आहोत. त्यानंतर थर्ड आहे प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. बघा जावामध्ये एक प्रिन्सिपल महत्वाचं आहे, राईट वन्स रन एनिव्हेअर. राईट वन्स रन एनिव्हेअर. जावाचा प्रोग्राम तुम्ही एका मशीनवर एकदा राईट करा तो तुमचा कुठल्याही मशीनवरती, कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती, कोणत्याही तुमच्या कॉन्फिगरेशनवरती काय होणार आहे तो प्रोग्राम रन होणार आहे. सो जावा इज कॉल्ड प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. ठीक आहे,
काय म्हणले बघा याच्यामध्ये, प्लॅटफॉर्म इज द हार्डवेअर और सॉफ्टवेअर इन्व्हायरमेंट इन विच प्रोग्राम रन्स. प्लॅटफॉर्म म्हणजे काय, एक हार्डवेअर असेल किंवा सॉफ्टवेअर इन्व्हायरमेंट असेल की ज्याच्यामध्ये प्रोग्राम काय होतो, रन होतो. आता जावाला प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट का म्हटले बघा, तर जेव्हा आपण जावाचा प्रोग्राम जो आहे, सोर्स प्रोग्राम जेव्हा आपण काय करतो, कंपाईल करतो, तेव्हा काय होतं, ते क्लास फाईल तयार होती. काय तयार होती, क्लास फाईल तयार होती. आणि ही क्लास फाईल जी असते, ते क्लास फाईलमध्ये काय असतो, तर बाईट कोड असतो. काय असतोय, क्लास फाईलमध्ये बाईट कोड असतो. तर ही जी काही क्लास फाईल असेल, तर ही क्लास फाईल तुम्ही कॉपी करून कोणत्याही मशीनवरती नेऊन तुम्ही रन करू शकता. दाखवले बघा डायग्राममध्ये. तर वरती क्लास फाईल आहे आणि ती क्लास फाईल तुम्ही कोणत्याही सॉफ्टवेअरवरती किंवा कोणत्याही प्लॅटफॉर्ममध्ये तुम्ही रन करू शकताय. तर बघा इथे काय म्हणले, मॅक ओएस आहे, विंडोज आहे किंवा लिनक्स आहे, तुम्ही कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती तो प्रोग्राम रन करू शकताय. सो जावा इज अ प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. त्यानंतर नेक्स्ट आहे सेक्युअर्ड. आता बघा जावामध्ये जर सिक्युरिटी हाय आहे लक्षात ठेवा. विथ जावा वी कॅन डेव्हलप व्हायरस फ्री सिस्टीम्स. जावा यूज करून तुम्ही व्हायरस फ्री सिस्टीम डेव्हलप करू शकताय. तर जावा इज अ सेक्युर्ड. तर जावा सेक्युर्ड का म्हटलंय बघा, तर काही रिझन्स आहेत. नो एक्सप्लिसिट पॉइंटर, जावा एक्सप्लिसिट पॉइंटरला सपोर्ट करत नाही. जावा प्रोग्राम्स रन इनसाइड अ व्हर्च्युअल मशीन सँडबॉक्स. बघा जावाचा प्रोग्राम कुठे रन होतो, व्हर्च्युअल मशीनमध्ये रन होतो. त्यानंतर क्लास लोडर असतो इथं, की जो क्लास फाईल लोडिंगसाठी असणार आहे. बाईट कोड व्हेरीफायर असेल, ऑल्सो सिक्युरिटी मॅनेजर असेल. तर हे वेगवेगळे काय तर जावामध्ये असे डिफरंट हे कॉम्पोनंट आहेत आणि त्यामुळे जावा काय तर सेक्युअर्ड आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, जावा इज अ रॉबस्ट. आता रॉबस्टचं इंग्लिश मिनिंग काय बघा, तर रॉबस्ट म्हणजे स्ट्रॉंग. तर जावाला का रॉबस्ट म्हणायचं, जावा इज अ रॉबस्ट बिकॉज इट युजेस स्ट्रॉंग मेमरी मॅनेजमेंट. बघा जावामध्ये जी काही मेमरी आहे ती स्ट्रॉंगली मॅनेज केली जाते. त्यानंतर देर इज अ लॅक ऑफ पॉइंटर्स, जावामध्ये पॉइंटर नाही आहे, सो दॅट अवॉइड सिक्युरिटी प्रॉब्लेम. त्यानंतर जावा प्रोव्हाइड्स ऑटोमॅटिक गार्बेज कलेक्शन विच रन्स ऑन द जावा व्हर्च्युअल मशीन टू गेट रीड ऑफ ऑब्जेक्ट विच आर नॉट बिईंग युज्ड बाय अ जावा ॲप्लिकेशन एनीमोर. तर हा जी काही ऑटोमॅटिक गार्बेज कलेक्शन आहे, हे रन कुठं असणार, आता JVM मध्ये रन असणार आहे. आणि ते काय करणार आहे, तर जी काही ऑब्जेक्ट्स आहेत की जे यूज केलेले नाहीत किंवा यूज करणार नाहीत, तर ते ऑब्जेक्ट काय तर रिमूव्ह केले जातात. ठीक आहे. त्यानंतर आहे देअर आर एक्सेप्शन हँडलिंग अँड टाईप चेकिंग मेकॅनिझम इन जावा. तर हे एक्सेप्शन हँडलिंग पण आहे, आपण पुढे बघणार आहोत. एक्सेप्शन हँडलिंग आपला टॉपिक आहे. एक्सेप्शन म्हणजे काय तर रन टाईम एरर्स. एक्सेप्शन म्हणजे काय असेल तर रन टाईम एरर्स, ते पण हँडलिंग आहे जावामध्ये आणि टाईप चेकिंग पण आहे. नेक्स्ट आर्किटेक्चर न्यूट्रल. आता बघा जावा इज आर्किटेक्चर न्यूट्रल का म्हटलंय, बिकॉज देर इज अ नो इम्प्लिमेंटेशन डिपेंडंट फीचर. फॉर एक्झाम्पल द साईज ऑफ प्रिमिटिव्ह टाईप साईज फिक्स्ड. त्याला आर्किटेक्चर न्यूट्रल का म्हटलंय बघा, तर याच्यामध्ये काय, देर इज अ नो इम्प्लिमेंटेशन डिपेंडंट, कुठल्याही इम्प्लिमेंटेशनवरती डिपेंड नाही जावा लँग्वेज. एक्झाम्पल बघूया आपण याचं. इन सी प्रोग्रामिंग इंट डेटा टाईप ऑक्युपाईज 2 बाइट्स ऑफ मेमरी फॉर 32 बिट आर्किटेक्चर. बघा जर आपण सी प्रोग्रामिंग घेतलं, त्याच्यामध्ये जर आपण इंट डेटा टाईप घेतला आणि जर आपल्याकडे आर्किटेक्चर जी काय ओएस असेल, ओएस आपली ते असेल 32 बिटचे जर ओएस असेल, तेव्हा इंटसाठी काय होतं, तर 2 बाईट मेमरी अवेलेबल होती. किती मेमरी अवेलेबल होते, 2 बाईट. आणि जर आपण आर्किटेक्चर काय घेतलं, 64 बिटचं घेतलं, तर डेटा टाईपला जो इंट आहे त्याला किती मेमरी अवेलेबल होते, 4 बाईट. बघा म्हणजे हे कशावरती डिपेंड आहे, आर्किटेक्चरवरती डिपेंड आहे की सिस्टमचं आर्किटेक्चर काय आहे. पण जेव्हा कसे आर्किटेक्चर न्यूट्रल आहे, त्याच्यावर आर्किटेक्चर कोणताही तिच्यावरती इफेक्ट होत नाही. जेव्हा काय करते, जर आर्किटेक्चर तुमचं 32 बिट असू द्या किंवा 64 बिट असू द्या, तो काय करेल, इंटिजरला ती 4 बाईटच मेमरी काय करेल, अलोकेट करेल. ठीक आहे. सो जावा इज कॉल्ड आर्किटेक्चर न्यूट्रल. ठीक आहे. देन नेक्स्ट बघूयात, नेक्स्ट काय आहे फीचर ते बघूयात. नेक्स्ट आहे पोर्टेबल. तर पोर्टेबल म्हणजे काय, तर जावा फॅसिलिटेट्स यू टू कॅरी द जावा बाईट कोड टू एनी प्लॅटफॉर्म अँड इट डज नॉट रिक्वायर एनी इम्प्लिमेंटेशन. बघा बाईट कोड म्हणजे काय असेल, की जी काय जावाची सोर्स फाईल असते, जावाची जी काय सोर्स कोड असेल, जेव्हा आपण कंपाईल करतो तेव्हा आपल्याला काय मिळते, क्लास फाईल मिळते. आणि हा क्लास फाईलमध्ये काय असतो, बाईट कोड असतो. काय असतो, बाईट कोड.
आणि हा बाईट कोड तुम्ही नेऊन दुसऱ्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती कोणत्याही मशीनवरती तुम्ही तो रन करू शकताय. सो जावा इज कॉल्ड पोर्टेबल. त्यानंतर नेक्स्ट बघूया काय बघा. नेक्स्ट फीचर आहे हाय परफॉर्मन्स. परफॉर्मन्स हाय आहे. तर बघा जावा इज अ फास्टर दॅन अदर ट्रॅडिशनल इंटरप्रिटेड प्रोग्रॅमिंग लँग्वेज बिकॉज जावा बाईट कोड इज अ क्लोज टू नेटिव्ह कोड. काय म्हणले बघा, जावा फास्टर आहे अदर ट्रॅडिशनल इंटरप्रिटेड. आता जावा ही लँग्वेज आहे, ही कंपायर्ड पण लँग्वेज आहे, ऑल्सो काय आहे इंटरप्रिटेड पण लँग्वेज आहे, बोथ आहे. जावा सपोर्ट्स कंपायलेशन ऑल्सो इंटरप्रिटेशन, दोन्ही पण जावा त्याला सपोर्ट करते. दोन्ही जावामध्ये काय तर अवेलेबल आहेत. तर बघा आपण काय बघत होतो, हाय परफॉर्मन्स बघत होतो. ठीक आहे, हाय परफॉर्मन्स. तर हाय परफॉर्मन्स का जावाचा हाय परफॉर्मन्स का आहे तर आता आपण बघितलेलं आहे हाय परफॉर्मन्स. ठीक आहे, नेक्स्ट बघूया डिस्ट्रीब्युटेड. जावा फॅसिलिटेट्स युजर्स टू क्रिएट डिस्ट्रीब्युटेड ॲप्लिकेशन्स इन जावा. डिस्ट्रीब्युटेड ॲप्लिकेशन आपण जावामध्ये डेव्हलप करू शकतोय. ठीक आहे, तर यासाठी आपण RMI किंवा EZB. RMI म्हणजे काय, रिमोट मेथड इनोकेशन, आणि EZB म्हणजे काय असेल, एंटरप्राइज जावा बीन. हे जे काय टेक्नॉलॉजी आहेत हे यूज करून आपण यू कॅन क्रिएट ऑर डेव्हलप डिस्ट्रीब्युटेड ॲप्लिकेशन्स. This feature of Java makes us able to access files by calling the methods from any machine on the internet. तर ह्या फीचरमध्ये आपण फीचरमध्ये काय करू शकतो, तुम्ही कोणतंही एखादं फीचर मशीन थ्रू कॉल करू शकताय. मेथड कॉलिंग करून तुम्ही ती फाईल ॲक्सेस करू शकताय. सो जावा सपोर्ट्स डिस्ट्रीब्युटेड किंवा जावा इज अ डिस्ट्रीब्युटेड लँग्वेज. त्यानंतर नेक्स्ट आहे मल्टी थ्रेडेड. तर थ्रेड म्हणजे काय बघा, a thread is like a separate program executing concurrently. We can write Java programs that deal with many tasks at once by defining multiple threads. बघा जेव्हा आपण आता थ्रेड कशाला म्हणायचं, हा असेल जावाचा प्रोग्राम असेल, हा प्रोग्राम आपण काय केला डिफरंट पार्टमध्ये डिवाइड केला, तर हा जे काय पार्ट असेल याला म्हणायचं काय तर थ्रेड म्हटलं जाते. काय म्हणायचं थ्रेड. ठीक आहे, आणि या थ्रेडचं एक्झिक्युशन कसं होतं, सायमल्टेनियसली होतं. ॲट टाइम काय होणार आहे, सर्व थ्रेडचं एक्झिक्युशन होणार आहे. The main advantage of multithreading is that it does not occupy memory for each thread. बघा इथं मेन ॲडव्हान्टेज काय मल्टीथ्रेडिंगचा, तर समजा तुम्ही एखादा प्रोग्राम घेतला, एखादा सिम्पल प्रोग्राम घेतला आणि त्या प्रोग्राममध्ये काय केलं आपण, समजा चार पार्टमध्ये डिवाइड केला, 4 पार्ट पण डिवाइड केला. समजा हा थ्रेड 1 असेल, हा थ्रेड 2 असेल, हा 3 असेल, हा 4 असेल. तर हे जी काही प्रत्येक थ्रेड असलेल्या प्रत्येक थ्रेडला सेपरेट मेमरी अलोकेट होणार नाही. काय होईल तर कॉमन मेमरी एरिया ह्यांच्यामध्ये काय होणार, शेअरिंग होणार आहे. थ्रेडमध्ये काय होईल, मेमरी शेअरिंग होणार आहे. ठीक आहे, तर ही आहे मल्टी थ्रेडिंगची कन्सेप्ट. त्यानंतर काय म्हटले बा, थ्रेड्स आर इम्पॉर्टंट फॉर मल्टीमीडिया वेब ॲप्लिकेशन. आता थ्रेडिंगची कन्सेप्ट आहे किंवा थ्रेडची जे काही कन्सेप्ट आहे ती कशासाठी युजफुल असणार आहे, तर मल्टीमीडियासाठी आणि वेब ॲप्लिकेशनसाठी युजफुल असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे फीचर डायनामिक. आता डायनामिक का म्हटलं याला, तर इट सपोर्ट द डायनामिक लोडिंग ऑफ क्लासेस. बघा याच्यामध्ये जे काही क्लास असतील, जे काही आपण जावामध्ये क्लास घेणार आहोत, तर या क्लासचे जे काही लोडिंग असणार आहे हे कधी होणार आहे, ऑन डिमांड होणार आहे. कधी, ऑन डिमांड. जेव्हा ते रिक्वायर्ड असेल तेव्हा ते क्लासचं काय होणार आहे, तर मेमरीमध्ये लोडिंग होणार आहे. इट सपोर्ट्स फंक्शन्स फ्रॉम इट्स नेटिव्ह लँग्वेज दॅट इज C and CPP. तर जावा हे काय तर एक नेक्स्ट व्हर्जन म्हटलं तर आपण CPPचं, C आणि CPPचं. तर मोस्टली बऱ्यापैकी C आणि CPPचे बरेच जे काही फीचर्स आहेत ते फीचर्स जावामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. तर हे होतं फर्स्ट लेक्चर जावामध्ये, की ज्याच्यामध्ये आपण बघा काही काही कव्हर केले. तर इंट्रोडक्शन एक कव्हर केलेलं आहे आज, इंट्रोडक्शन. त्यानंतर काय बघितले आपण, हिस्ट्री बघितलेलं आहे, आणि त्यानंतर काय बघितले आपण, फीचर्स. तर नक्कीच तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होतील अशी आशा आहे. आणि गाईज प्रोग्रॅमिंग लँग्वेजचे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला, जे ग्रामीण भागातले आपले मुलं आहेत ते ग्रामीण भागातल्या मुलांना इंग्लिशचा प्रॉब्लेम असतो थोडाफार. ठीक आहे, इंग्लिश लँग्वेज समजत नाही, पण जर
असे व्हिडिओ जर बाय लँग्वेजमध्ये असतील, इंग्लिश आणि मराठी लँग्वेजमध्ये, तर नक्की त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि त्याप्रमाणे त्यांचे ती प्रोग्रॅमिंग जी स्किल आहे किंवा जे काही लँग्वेज स्किल असेल ते का त्याचं इम्प्लिमेंट होईल अशी अपेक्षा आहे. ठीक आहे, थांबूया. थँक्स.